बारामतीमधील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भाऊक म्हणाल्या, मन खरं तर खूप भरून येत आहे. बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 2,18,930 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात असलेल्या 22 उमेदवार आणि नोटा यांना 4,837 एवढी मते मिळाली आहेत. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे. विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झालेला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र 22 उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकाला औपचारिकता बाकी होती. कार्यकर्ते पार्थ पवार आणि जय पवारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळालेली आहेत. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत. सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या, दादानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मन खरं तर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी मला दादांवरती जो विश्वास दाखवला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामावरचं प्रतीक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिलेली आहे, असं मी म्हणेन. बारामतीकरांनी दिलेले मतदान हे दादांवरील विश्वास, त्यांनी आजवर केलेली कामे, सेवा आणि जनतेवरचं प्रेम हे जनतेने त्यांच्या मतातून मला दिलं आहे, असं मी मानते. बारामतीकरांनी जे मतदान केलं आहे त्यावरून अजितदादांवरचा अढळ विश्वास त्यांनी देखील माझ्या पाठीमागे अढळपणे उभा केला आहे, असं चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास त्यांनी दाखवला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. माझ्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. बारामतीकरांना दादांनी जी विकास कामांची स्वप्ने दाखवली ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय, ते त्यांनी मताद्वारे दाखवले आहे. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असंही पुढे सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. खरं तर दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल. मन खरं तर खूप भरून येतंय. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे, असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. विकासाचा वादा वहिनी आणि दादा असं एक सोशल मीडियावर ट्रेंड आहे. वहिनी काय काय आश्वासन देऊ पाहत आहेत बारामतीकरांना? कोणकोणते प्रोजेक्ट अपूर्ण होते ते तुम्ही प्रामुख्याने करणार आहात? सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय, असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते. त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे, असं मी मानेन. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे, आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझी जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. म्हणून त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात हा विश्वास त्यांच्या मताद्वारे दिलेला आहे. बारामतीकर तुमच्या मागे उभे राहिले, तसं अख्खं पवार कुटुंब ठामपणे तुमच्या मागे उभं राहिलं होतं या कठीण प्रसंगात. वहिनी, तुम्ही ट्विट सुद्धा केलंय की विजयानंतर कुणी गुलाल उधळू नका, विजयात जल्लोष साजरा नका करू. काय नक्की तुम्ही संदेश देताय? हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे.
ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे, हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवली.